दिवेघाट वारकऱ्याच्या वारीतील सर्वात कठीण टप्प्यापैकी एक. हजारो वारकरी विठ्ठलाच्या नामघोषात पुढे चालले होते. वातावरणात भक्ती होती, पण काही क्षणातच एक अशी घटना घडली की संपूर्ण रात थबकली. एक वृद्ध वारकऱ्याचा तोल गेला आणि ते दरीकडे घसरू लागले. सर्वांच्या तोंडून एकच आवाज निघाला, धावा. पुढची काही मिनिटे उपस्थित प्रत्येकासाठी थरारक ठरली. मग नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. दिवेघाटात माऊलींच्या वारीत असं घडलं की संपूर्ण देशात खळबळ उडाली. 11 जुलैला सकाळी 6 वाजता पुण्यातून माऊलीच्या पालखीने प्रस्थान केलं होतं. पुढे तो धक्कादायक दिवेघाट चढायचा होता, जिथे एका बाजूला आकाशाला भिडलेला काळा कडा आणि दुसऱ्या बाजूला मोठी खोल दरी होती. रस्ता अरुण होता. याच वारीमध्ये एक 70 वर्षाचे वृद्ध आजोबा होते. काही काळाच्या आत ते एका कडेला गेले. सकाळी लवकर निघाल्यामुळे त्यांची व्यवस्थित झोप झाली नव्हती. झोपेच्या तंद्रीत त्यांचा पाय घसरला. पुढे दरी होती. त्यानंतर ते घडलं. त्याने संपूर्ण वारीतील इतिहासातला एक भयंकर धक्का दिला. गेल्या 300 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं. ती थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. सुरुवातीला वाटलं बाबा खाली पडताना दिसल्यावर बाबा पडले, बाबा खाली घसरले, अशा पद्धतीनं सगळ्यांनी टाहू पडला. पण दरी इतकी मोठी होती की सगळ्यांना आशा सोडून दिलेली होती. पण पुढील 5 मिनिटात जे घडलं, अक्षरशः संपूर्ण वारीमध्ये एकच मोठा जल्लोष सुरू झाला. मग नेमकं काय घडलं? दिवेघाटात 70 वर्षाचे आजोबा पाय घसरल्यावर दरीत गेले. पण खरे अचानक 5 मिनिटांनंतर असं काय घडलं ज्यामुळे अख्ख्या वारीत एकच जल्लोष सुरू झाला? चला जाऊन घेऊया. बघा, माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेने निघाली होती. खरं तर 8 जुलै रोजी आळंदीतून माऊलीच्या वारीचं प्रस्थान झालं होतं. 9 जुलै रोजी माऊलीचं पालखीतून आळंदीतून प्रस्थान झालं आणि 9 जुलैला 6 लाख वारकरी पुण्याला वारीसोबत येऊन मिळाले. त्यानंतर 10 जुलै रोजी माऊलींची पालखी पुण्याच्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली होती. 2 दिवस मुक्काम केल्यानंतर म्हणजेच 11 जुलैच्या सकाळी 6 वाजता वारीनं सासवडच्या दिशेने म्हणजे दिवेघाटाच्या दिशेने प्रस्थान केलं. आता दुसरा पुढचा मुक्काम असतो. आता सासवडचा आणि सासवडला जाण्यासाठी दिवेघाट या ठिकाणी ओरडावा लागतो. आता सकाळी लवकर निघाले होते. संपूर्ण वातावरण भक्तीने न्हावून निघालं होतं, कारण की हा घाट खूपच जबरदस्त आणि भयानक होता आणि या घाटात अनेक दुर्घटना त्या ठिकाणी घडत असतात. पण यावर्षी जे काही घडलेलं आहे त्याने संपूर्ण वारीच्या इतिहासातला एक मोठा धक्का दिलाय. या अथांगवारीमध्ये एक विठ्ठलमय चेहरा चालत होता. एक 70 वर्षाचा वारकरी, त्याचं नाव पाहायला गेलं तर गणाभाऊ. त्यांच्यासोबत त्यांच्या 65 पाहायला गेलं तर वर्षाच्या त्यांच्या पत्नी, पाहायला गेलं तर अक्काताई. गेल्या 30 वर्षापासून गणाभाऊ आणि अक्काताई एकही वारीत चुकली नव्हती. यंदा वारीत चालताना गणाभाऊचे पाय थोडेफार दुखत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आणि थोडासा आनंद होता. आता ही वारी सुरू झाल्यापासून गणाभाऊ वारंवार अक्काताईंना सांगत होते की अक्कू, मला कोणच ठाऊक काय वाटतंय की वारी माझी शेवटची असेल. म्हणतात ना, भगवंत जेव्हा एखादी गोष्ट घडवायची असते तेव्हा तो वारंवार संकेत देत असतो. अगदी तसंच झालं. जेव्हा आळंदीनंतर आळंदीमध्ये जेव्हा दोघी वारकरी पती पत्नी या वारीमध्ये सामील झाले, तेव्हा पहिल्या मुक्कामाच्या तिथे रात्री पुण्यामध्येच गणाभाऊला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात विठू माऊली येऊन सांगितलं होतं की ही वारी तुझी शेवटची असेल. अक्कूबाईंना ते सांगायचे, पण अक्कूबाई म्हणायच्या, अहो तुमचं वय झाले, पाय पण दुखतात म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, आता बस करा. पण गणाभाऊच्या मनात वेगळंच चाललं होतं. त्यांनी अक्काताईंना जवळ घेऊन एक अत्यंत गुड न्यूज सांगितली आणि गणाभाऊ म्हणाले, वारी अक्कू, वारीला निघण्यापूर्वी माझ्या स्वप्नात साक्षात विठ्ठल आले होते. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, लेकरा, यंदाची तुझी वारी शेवटची असेल, मी तुला न्यायला येईन. सखूबाईने ते स्वप्न हलक्यात घेतलं, पण त्यांना काय माहित होतं की विठ्ठलांच्या दृष्टांचं थेट कनेक्शन दिवेघाटात घडणार आहे, एक भयंकर घटनेशी जोडलं जाणार होतं. मग नेमकं काय घडलं होता तो प्रकार आता समोर येणार होता. अनेक वारकरी असतात, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर अनेक स्टोऱ्या देखील असतात, अनेक अनुभव देखील असतात, अनेक चमत्कार देखील असतात. पण गणाभाऊचं स्वप्न दिवेघाटात कसं खरं ठरलं. शेवटची वारी होती, पांडुरंग न्यायला आले होते, पण पुढील 5 मिनिटात असं काय घडलं हे अख्ख्या वारीच्या इतिहासाला धक्का बसला. 11 जुलैच्या सकाळी शनिवारी सकाळी
वारी होती दिवे घाटाच्या वळणावर निघण्यासाठी त्या ठिकाणी पुण्याहून निघाली होती. आता हळूहळू वारी पुढे मार्गक्रमण करत होती. दिवे घाटात पोचली. एका बाजूला उंच डोंगराचा कडा, दुसऱ्या बाजूला हजारो ढग, खोल दरी. साधारणपणे सकाळचे 10च्या आसपास वाजले असतील. आता पाऊस पाठीमागे थांबला होता, त्यामुळे घाटाच्या ज्या वाटा होत्या त्या थोड्याशा निसरड्या आणि काही ठिकाणी चिखल झाला होता. आणि गणाबाई आणि अक्काताई गर्दीपासून थोडे दूर डोंगराच्या एका दगडाचा आसरा त्यांनी घेतला होता, जेणेकरून माऊलीचा रथच त्यांना दर्शन घेता येईल. त्यांच्या शेजारी स्वयंसेवी संस्थेची काही तरुण मुले वारकरी सेवा करत होती. माऊलींची पालखी जवळ आल्याची त्यांना चिन्ह दिसू लागली. अक्काताईंना डोळे पालखीच्या वाटेकडे लावले आणि गणाभाऊ त्यांच्या मागे एका मोठ्या दगडाला हात टेकून उभे राहिले. पण त्या क्षणी अतिशय मोठा घात झाला. सततच्या पावसामुळे त्या दगडाखालची माती पूर्णपणे भुसभुशीत झाली होती. काही काळाच्या आत तो प्रचंड दगड थोडासा हलला आणि गणाभाऊ जागीच सरकटले आणि गणाभाऊचा तोल गेला आणि पाहायला गेलं तर पाय घसरला आणि ते 70 वर्षाचे गणाभाऊ आजोबा या ठिकाणी त्या उंच कड्याहून तो दगड खाली पडला आणि आता तो आजोबा तिथून घसरताना खोल दरीत कोसळण्याची गोष्ट या ठिकाणी तयार झाली होती. अक्काताई मागून वळून पाहत होत्या. त्यांनी पाहिलं की आता परिस्थिती खूप अवघड झालेली आहे. आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी देखील हे चित्र पाहिलं. अक्काताईंना मागे वळून पाहिलं तर तो मोठा दगड या ठिकाणी आधीच निघून गेला होता आणि आवाज देखील आला होता आणि त्याच्या पाठोपाठ ते 70 वर्षाचे आजोबा देखील थेट उंच कड्यावरून दरीत कोसळले होते. अक्काताईने मागे वळून पाहिलं तर इथे फक्त एक रिकामी जागा होती आणि अक्काताईच्या तोंडातून अक्षरशः किंकाळ निघाली. धावा माझे धनी दरीत पडले. पण एवढ्या खोल दरीत गेलेला माणूस वाचणार कसा? विठ्ठलचं ते स्वप्न खरं होणार का? स्वतः विठ्ठल येऊन सांगितलं होतं की मी तुम्हाला न्यायला येतोय. अक्काताई रडता रडता तिथे सांगत होत्या की माझ्या पतीला पांडुरंग न्यायला आले होते. अक्काताईचा तो आक्रोश बघून ऐकून आजूबाजूची तरुण मुले देखील धावून आली. त्यांनी पाहिले की आज तिथे खूप अवघड परिस्थिती आहे. आता काय होईल याची कोणालाच कल्पना नव्हती, कारण की ती दरी खूप खोल होती. आजोबाचं वय देखील भरपूर होतं. पण एकदाला वाटलं कदाचित जर एखाद्या झाडाला पकडला असेल तर कदाचित ते वाचले असतील. आता खाली पाहिलं तर थोडस त्या ठिकाणी धोक्याचं वातावरण होतं आणि तिथून पडलेला माणूस असणं अशक्य होतं. अक्काताई जमिनीवर कोसळल्या. त्या अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागल्या. माझ्या पांडुरंग स्वप्नात आला होताच ना, शेवटची वार आहे आणि माझ्या धन्याला माझ्यापासून असं हिसकावून का घेतलंस? त्यांचा आक्रोश पाहून दगडालाही पाजर फुटला असता. पोलिसांना आपत्कालीन पथकाला गर्दीतून तिथेपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत सगळं काही संपणार होतं. बघा, आता अक्काताईच्या रडण्याने वातावरणातील शून्यता पसरली होती. पण तेवढ्यात तिथे सेवा करणाऱ्या एका तरुणाच्या मनात एक विचार आला. तो बोलला, काही जण म्हणत होते की पोलिसांना बोलवा, काही जण म्हणत होते की आपत्कालीन सेवेकरींना बोलवा. ते एका मुलाच्या मनात एक विचार आला, आपण प्रयत्न करूया. न हार करता कशी म्हणायचे त्याने आपल्या सहकार्यांना हाक मारली. चला मित्रांनो, साखळी करूया आणि आपण खाली उतरूयात. तर पाहायला गेलं तर तो मित्र बोलायला लागला, आपल्याला नक्की ताकद येईल. त्या तरुणाने निश्चय पक्का केला होता. आता त्याच्यामध्ये जे पाहायला गेलं तर त्याच्यातला कोणी गेला असता, पण त्यांनी एक निश्चय केला आणि एका झाडाच्या भक्कम मुळाला त्यांनी पकडून एकामेकाचे हात घट धरायला त्यांनी सुरुवात केली आणि एक अशी भयानक मानवी साखळी तयार केली की चिखल आणि मृत्यूचा धोका पार करून ती मुले त्या खोल दरीत उतरू लागली. आता खाली नेमकं एक असं दृश्य होतं की आजोबा जिवंत होते का? त्या तरुणाने एक पाऊल टाकून ते जपून जपून एक एक पाऊल टाकू लागले आणि दरीच्या खोल भागात प्रवेश केला. तर हात सुटला असता तर अख्खी साखळी दरीत कोसळली असती. पण त्यांच्या मनात फक्त आजोबांना वाचवण्याचा ध्यास होता. शेवटी एका मोठ्या दगडाच्या आरशाला त्यांना रामभाऊ बसलेले दिसले. रामभाऊ जिवंत होते. इतक्या उंचावरून पडूनही त्यांच्या शरीराला दुखापत नव्हती, पण हाताला कपाळावर थोडस लागलेलं होतं, थोडस भांबलेले होते, पण शुद्धीवर ते पूर्ण होते. जणू काही एखाद्या अदृश्य हातानं त्यांना दरीत पडताना अलगद उचलून त्या दगडावर आणून ठेवलं होतं. वैद्यकीय शास्त्राला, आजच्या सायन्सला आव्हान देणारं हे दृश्य होतं. मुलांनी धावत धावत जाऊन आजोबांना आधार दिला. तुम्ही ठीक आहात ना? गणाभाऊनी फक्त होकारती मान हलवली आणि त्या मुलाने मोठ्या हिमतीनं एकीच्या बळावर मानवी साखळीच्या मदतीनं गणाभाऊंना हळूहळू वर आणायला सुरुवात केली. खाली पाहायला गेलं तर उतरण्यापेक्षा आजोबांना वर चढणं 10 पटीनं पाहायला गेलं तर पांडुरंगाच्या इच्छेपोटी देखील हे संकट लहान ठरलं होतं आणि गणाभाऊ सुखरूप वर आले आणि अक्काताईंनी धावत त्यांना जाऊन मिठी मारली. आणि पण खरा चमत्कार पुढे होणार होता जेव्हा गणाभाऊंनी शुद्धीवर आल्यावर स्वप्नांचा अर्थ उलगडून सांगितला.
काय घडलं होतं दरीत पाहूया पुढे ज्या क्षणी. आता गाणाबोलत दरीतनं वर काढलं. अगदी त्याच सेकंदाला ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम असा महाघोष जयघोषात फुलाने सजवलेली माऊलींची पालखी आणि रथ अगदी समोरून मार्गस्थ झाली आणि गणाभाऊनं पालखीकडे पाहिलं आणि ते अक्षरशः ढसाढसा रडू लागले. त्यांनी सेवा करणाऱ्या मुलांना जवळ बोलवलं आणि हातात हात घेतले. म्हणाले, बाळांनो, विठ्ठलाचं ते स्वप्न खोटं नव्हतं. मी दरीत पडत होतो तेव्हा त्यांच्या अंधारात मला कोणीतरी हाताचा आधार दिला. विठ्ठल मला मृत्यू द्यायला तयार नाही, तर माझं म्हातारपण सुखरूप यायला केलं आणि त्यांनी स्वतः नाही तर तुमच्या रूपात मला वाचवायला देवदूत पाठवले आणि माझी जुनी वारी संपली आता आणि भक्तीची नवीन वारी या ठिकाणी सुरू झाली. अक्काताईंनी त्या मुलाचे पाय धरले आणि म्हणाले, माझ्या विठ्ठलाने माझ्या कुंकवाची लाज राखली. आणि जिथे उपस्थित असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचा मोबाईलचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्याची गोष्ट मध्ये धोक्यामुळे काहीच रेकॉर्ड झालेला नाही आणि हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी सर्वांनी पाहिला आणि तो लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला. ही घटना आपल्याला शिकवते की देव कुठेही मंदिरात किंवा मूर्तीत कोंडलेला नसतो. तो मदतीला धावून येताना माणुसकीचा आणि माणसाचं रूपच या ठिकाणी घेऊन असतो. गणाभाऊची आणि ज्ञानेश्वरीची आदर श्रद्धा आणि अक्काताईची निरागस भक्ती आज या ठिकाणी फळाला आली. आणि संकट किती मोठं असो, तुमच्या देवावरील विश्वास सच्चा असेल, देव कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्या पाठीशी उभा राहतो. कारण भक्तीची खरी ताकद असते. वारकरी बांधवांनो, देवघाटातील या अद्भुत डोळ्यात पाणी आणणाऱ्या चमत्काराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही नक्की करून सांगा. जर तुम्ही माऊलीचे आणि विठुरायाचे खरे भक्त असाल, कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला तुम्ही विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.